नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड CET याच्यामध्ये जनरल असेल आणि ELCT असेल तर या संदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। अगदी CET पासून ते कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती विद्यार्थ्यांना देण्यात येते। तर आता CETचे ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार या संदर्भात आपण यापूर्वी देखील व्हिडिओ अपलोड केला होता आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की येणारं जे बीएड आहे ते 1 वर्षाचं असणार आहे की 2 वर्षाचं असणार आहे किंवा 1 वर्षाचं बीएड कधीपासून सुरू होणार आहे, तर असे देखील प्रश्न विद्यार्थी विचारत होते। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर साधारणतः मागील वर्षामध्ये लक्षात घ्या की 28 डिसेंबरपासून बीएड जनरल आणि ELCT याचे जे ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू झाले होते। तर लक्षात घ्या मागची जी नोटीस आहे ज्या दिवशी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले त्याच दिवशी प्रसिद्ध झालेली होती। त्यामुळे लक्षात घ्या यावेळी देखील अपेक्षित आहे की 1 आठवडा अगोदर कोणत्याही प्रकारची नोटीस शक्यतो येणार नाही आहे। ज्यावेळी हे रजिस्ट्रेशन सुरू होईल त्याच दिवसापासून जी नोटीस पब्लिकेशन आहे, जी MST CETचं जे नोटीस विंडो आहे, तर या ठिकाणी ही नोटीस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपण या संदर्भात वेळोवेळी अगदी प्रॉपर माहिती देणार आहोत। तेव्हा आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती वेळोवेळी मिळून जाणार आहे। तर आता उरला प्रश्न आहे की बीएड 1 वर्षाचं राहणार आहे की 2 वर्षाचं राहणार आहे। तर या संदर्भातली ज्यावेळी CETचे रजिस्ट्रेशन सुरू होईल याचवेळी त्यांचं जे ब्रॉशर येतं, त्यांचं जे माहिती पुस्तक येतं त्याच्यामध्येच तुम्हाला कळणार आहे। तर आत्तापर्यंत तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएड हे 2च वर्षाचं आहे, याच्यामध्ये कोणताच अजून बदल झालेला नाही आहे। साधारणतः मागील वर्षामध्ये शक्यता वर्तवण्यात आली होती की पुढील वर्षापासून बीएड 1 वर्षाचं असेल आणि हे देखील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचं आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी हे बीएड 1 वर्षाचं असणार आहे। तर अशी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली होती। परंतु लक्षात घ्या जोपर्यंत CETचं रजिस्ट्रेशन सुरू होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात कन्फर्म अपडेट देता येणार नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या आता काहीच दिवस बाकी आहेत। साधारणतः डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच पुढच्या आठवड्यापासून CET बीएड जी जनरल आणि ELCT CET आहे याचं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। तर लक्षात घ्या आता थोडेच दिवस बाकी आहेत, लवकरच जे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे। तर या संदर्भात आवश्यक कागदपत्रे कोणती, सिलेबस काय असतो, तर याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता। तर अशा प्रकारे आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे, पुढील आठवड्यापासून बीएड CETचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांना बीएड करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस अगदी CET पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।